राज्यात 3 दिवस मान्सून पूर्व सरींची शक्यता. तळ कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यात पावसाचा अंदाज. पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. वळती शिंदवणे परिसरात उन्हाळी पिकांचं नुकसान. मुंबई परिसरात अजून 2 दिवस उष्णतेची लाट कायम. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा अलर्ट. दिल्लीमध्ये पुढच्या 5 दिवसांसाठी हीट वेव्हचा रेड अलर्ट. अनेक भागात तापमान 47 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज. हिमाचल प्रदेशच्या 6 जिल्ह्यांमध्ये हीट वेव्हचा अलर्ट. पर्वतरांगांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे नवा रेकॉर्ड बनण्याची शक्यता. पर्यटनावर परिणामाची भीती. वाराणसीमध्ये आज पंतप्रधान मोदींचा नारी शक्ती संवाद. 25,000हून अधिक महिलांशी संवाद. तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये प्रचार रॅली. अरविंद केजरीवाल काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमारसाठी करणार प्रचार. तर झारखंडच्या जमशेदपूरमध्ये सभेचं आयोजन. भारत विरोधातील ISISचा मोठा प्लॅन उधळला. गुजरात ATSने श्रीलंकेहून आलेले 4 दहशतवादी पकडले. पाकिस्तानातून मिळत होते निर्देश. कॅनडाची भारत विरोधी नीती उघड. 9 महिन्यात 250हून अधिक खलिस्तान दहशतवादी समर्थकांना आसरा. मनीष सिसोदियांच्या जामिनावर आज निर्णय येण्याची शक्यता. मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्ली हायकोर्टात सुनावणी. मथुरा जन्मभूमी वादाप्रकरणी आज अलाहाबाद हायकोर्टात सुनावणी. हिंदू याचिकाकर्ते आज युक्तिवाद करणार. मध्य प्रदेशातील अभ्यासक्रमात आता वीर सावरकरांचे धडे. उच्च शिक्षण मंत्र्यांची घोषणा. काँग्रेसवरही साधला निशाणा. जम्मू काश्मीरच्या बालामुल्ला मतदारसंघात मतदारांनी तोडला 1984चा रेकॉर्ड. 59% लोकांचं मतदान. नाशिकच्या वडगाव पांगू मतदान केंद्रांवर गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकरी मतदान केंद्रांवर. पोलिसांनी हटकल्यानं शेतकऱ्यांचा संताप. EVMला हार घालणं शांतिगिरी महाराजांना भोवलं. नाशिकमध्ये महाराजांवर गुन्हा दाखल. चारधाम यात्रेसाठी ऑफलाईन रजिस्ट्रेशन 31 मे पर्यंत बंद. भाविकांची संख्या बघून पुढील निर्णय घेणार.